नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज ना आपण एक वेगळ्या पद्धतीने मस्त अशी कोथिंबीर वडी बनवतो आहे. नेहमीची आपली प्रोसेस तर कशी कट वगैरे करून तशी असते, याच्यामध्ये पीठ वगैरे घालून, पण ही थोडीशी वेगळी आहे. त्यासाठी पहिले कोथिंबीर मस्त साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चुटकीसर अशी तिला मस्त आपण कट करून घेतलेली आहे, बारीक अशी चिरून घेतलेली आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, एक अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे 1 इंच एवढा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि मिक्सरला मस्त असायचं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसर ओबडधोबडच ठेवायचं आहे. त्यानंतर ते छान वाटून झालं की ते साईडला ठेवायचं आहे. एका बाउलमध्ये घ्यायचं आहे बेसन पीठ. आपली कोथिंबीरची क्वांटिटी किती आहे त्या हिशोबाने आपण मस्त इथे बेसन पीठ घ्यायचं आहे. मी आता हा माझा छोटा चमचा आहे, त्याच्याने मी जवळपास 3 ते 3.5 चमचे असं बेसन पीठ घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. याच्यामध्येच मी मीठ टाकून घेते, पुन्हा वेगळं मीठ टाकायची गरज लागणार नाही. आता हे सगळं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि विस्करच्या साहाय्याने छान अशी त्याची स्लरी तयार करून घ्यायची आहे. एकदम पातळ नाही, थोडीशी मीडियम घट्टसर अशी ठेवायची आहे. म्हणजे आपण भज्यांना मळतो तेवढंही नाही आणि त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ आपण असं स्लरी तयार करून ठेवायची आहे. कुठेही गुठळ्या राहता कामा नये. आणि आता तीही आपली बेसनाची स्लरी तयार करून झालेली आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये भांडं घ्या, कढई घ्या, जे काही घ्याल ते गरम करायला ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये टाकायचं आहे छोटे 2 चमचे तेल टाकायचं आहे. त्यानंतर तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे जिरं फोडणीला आणि मस्त असं जिरं तडतडायला लागलं की याच्यामध्ये टाकायचे आहेत थोडेसे तीळ. याच्यामध्ये तेलावरच टाकते जेणेकरून ते छान असे भाजले जातील आणि तेल तापल्यामुळे तेही भाजायला लागलेले आहे, पुटपुटायला लागतात लगेच. आणि त्यानंतर आपण ह्याचं मिरची, आलं, लसूणचं जे वाटण लावलेलं आहे ते 1 चमचाभर घेतलेलं आहे. ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण का मिरच्या किती तिखट आहेत त्याच्यानुसार. मी इथे तिखटच वापरलेलं आहे, पण मी सगळं वाटण नाही घेतलेलं आहे. त्यातलं निम्मं वाटण घेतलेलं आहे, ते तेलावर परतवायचं आहे. त्यानंतर टाकायची आहे थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट. लाल तिखट जे आहे हे तिखट जास्त नाही आहे, त्याचा फक्त छान कलर येतो, त्याच्यामुळे मी घेतलेलं आहे थोडंसंच. आणि म्हणजे ऑप्शनल आहे, मिरची जर वापरत असेल तर लाल तिखट नाही वापरला तरीही चालेल. त्यानंतर लाल तिखट पण आपण तेलामध्ये छान मस्त परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. ती मस्त तेलावर आपण छान अशी मिक्स करून घ्यायची आहे, व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. थोडीशी आता कोथिंबीर तेलात जशी मिक्स होईल ना बघा, अशा पद्धतीने सॉफ्ट होऊन जाते. एवढ्यापर्यंतच आपल्याला तिला शिजवायची आहे. त्याच्यानंतर आपण जे बेसनचं जे बॅटर तयार केलेलं आहे ते व्यवस्थित एकदा ढवळायचं आहे, कारण का आपण बनवून ठेवलं ना की नंतर त्याच्यामध्ये खाली गाळ जाऊन बसून जातो खाली. त्याच्यामुळे थोडंसं ढवळायचं आहे आणि सगळं आपण बॅटर ओतून घ्यायचं आहे. आणि आता इथे थोडीशी मेहनत लागते आपल्याला. इथे फक्त आपण पटापट ढवळत राहायचं आहे. जेवढं ढवळाल ना, म्हणजे फक्त गॅसची इथे फ्लेम लो ठेवा आणि मस्त असं ढवळत राहायचं आहे, अजिबात सोडायचं नाही आहे. कारण का जर सोडलात तर ते खाली म्हणजे भांड्याला लागून जाईल आणि कुठे तिथे घट्टसर असं गोळा वगैरे त्याचे तयार होतील. तसं आपल्याला करू द्यायचं नाही. इथे फक्त थोडीशी मेहनत आहे ढवळत राहायची, जोपर्यंत घट्टसर असं बॅटर तयार होत नाही तोपर्यंत. आता इथे बघा एक 5 ते 7 मिनटं लागले असेल, जास्तही नाही. आणि बॅटर आपलं मस्त असं थिक झालेलं आहे. आता एका प्लेटला ना मी एक ताट घेतलेलं आहे, त्याला मस्त असं तेल लावून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं जे आपण मिश्रण आहे कोथिंबिरीचं ते आपण ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे. कुठेही वाफवायची गरज नाही, भांड्यांचा जास्त पसारा होत नाही आणि मस्त अशी आपली कोथिंबीर वडी इथे तयार होते. आणि ते सगळं म्हणजे ओतून घेतल्याच्या नंतर ते आपण जो चमचा घेतलेला ना त्याच्याने थोडंसं थापायचं आहे. थोडंसं अगदी 1 ते 2 मिनटं लागतात थोडंसं थापायचं. त्याच्यानंतर आपण तेलाचा हात घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हाताने आपण व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. एकसारखं कुठेही म्हणजे कुठे जाड कुठे पातळ असं न ठेवता व्यवस्थित आपण थापून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटामध्ये लगेच थंड होतं, जास्त वेळ लागत नाही थंड व्हायला. त्यानंतर त्याला तुम्ही थोडंसं सेट व्हायला द्या. अर्धा तास द्या, 1 तास द्या, जसं आपल्याला टाईम असेल तसं. जास्त वेळ लागत नाही, लगेच अर्धा तासाच्या आत सेट होऊन जातं. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला छोटे मोठे उभे आडवे कसे जसे पाहिजे तसे आपण कट करून घेऊ शकता. मी इथे छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला इथे काढून दाखवते. आता हे शिजलेलं आहे ना, हे असंचही तोंडात टाकायला खरंच खूप भारी लागतं. मी छोटासा तुकडा टाकून बघितला, खरंच खायला असंचही छान लागतं. पण आपण इथे डीप फ्राय करणार आहोत. आता इथे बघा सगळे पीसेस काढून घेतलेले आहेत. त्यानंतर एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं होतं कढईमध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल छान गरम झालं की ह्याच्यामध्ये सोडायच्या आहेत आपल्या ह्या कोथिंबीर वड्या. मी झाऱ्यामध्येच ठेवल्या होत्या आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपण त्याच्यामध्ये तेलामध्ये सोडलेल्या आहेत.
एका साईडने छान अशा खरपूस वगैरे तळून झाल्या की त्याच्यानंतर आपण त्याला पलटून घ्यायच्या आहेत. दोन्ही साईडने व्यवस्थित खुसखुशीत अशा तळून घ्यायच्या आहेत. बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट अशा इतक्या मस्त क्रंची अशा कोथिंबीर वड्या तयार होतात ना. खरंच तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून बघा. नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी आहे ट्रिक, त्याच्यामुळे बनवायलाही इझी आहे. भांड्यांचा पसारा कमी होतो मेन म्हणजे यामध्ये. आणि मस्त असं आपली इथे कोथिंबीर वडी इथे बघा तळून झालेली आहे. छान असा कलर आलेला आहे गोल्डन ब्राऊन. आणि ह्याला सगळ्याला काढून घेऊया आपण. या तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता, स्नॅक्स म्हणून, किंवा आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी वापरू शकता, मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. याचा फायनल लुक बघा किती सुंदर आलेला आहे. आणि मस्त अशी आपण एका नवीन पद्धतीची कोथिंबीर वडी इथे तयार झालेली आहे. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.